नमस्कार प्रेक्षकांनो, या शिवा मालिकेमध्ये आता नवनवीन ट्विस्ट तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. परंतु त्या सगळ्या गोष्टी जाणून घेण्याआधी अजून जर तुम्ही माझा हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. अशाच मालिकेचे नवनवीन व्हिडिओ या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळत राहणार आहे. तर प्रेक्षकांनो, या ठिकाणी आता तुम्हाला पाहायला मिळेल की इथे शिवाची आई येऊन गेलेली असेल. तिने चांगलंच सुनावलेलं, सॉरी, या आशूची आई येऊन गेलेली असते आणि तिने चांगलंच सुनावलेलं असतं या ठिकाणी या आशूला पण आणि शिवाला पण. हे काय बेकार कंडिशनमध्ये असं आयुष्य माझा मुलगा कधीच जगला नाही. तेव्हा आम्ही नव्या आयुष्याची सुरुवात करतो, त्यामुळे त्या गोष्टी आम्ही इथूनच करणार. मी काही घरी येणार नाही असं ठणकावून सांगतो. त्याच्यामुळे ही शिव आता त्याला आता नोकरी बघायची, नवीन इंटरव्ह्यूला जायचं तर चांगले कपडे असायला हवेत. मग ती शॉपिंग वगैरे त्याची करते, बऱ्यापैकी कपडे घेते आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी छानपैकी हा इंटरव्ह्यूच्या गेटमध्ये शिव आपल्याला येताना दिसतोय आणि मग चल मी चाललो इथे इंटरव्ह्यूला. हो, चाललाय, ठीक आहे, हा डबा घे. अरे वा, तू डबा बनवलास पण देणार आहे डबा? तेव्हा का मी देणार नव्हते असं तुला वाटते का? नाही, उलट मला खात्री होती की तू मला नक्की डबा देणार आहे आणि मी जातो तेव्हा व्यवस्थित घे, काळजी घे, नोकरी भेटेल ना असं अशो बोलतो. नक्की भेटणार. आणि मित्रमंडळी पण येते आणि बोलते तुला काय नाही भेटणार, तुला जो नोकरी देणार नाही ना तो डोकं पाडलेला असेल, याडा असेल, तुला 100% या ठिकाणी नोकरी भेटणार आहे. यानंतर ही सगळी मंडळी जातात तेव्हा इथे शिवा बोलते काळजी करू नको, तुला नक्की नोकरी भेटणार. आणि या ठिकाणी ती थोडेसे पैसे या आशूला देताना दिसते. अरे हे पैसे काय गरज आहे, नको. तू माझ्या आयुष्यात कधी पैसे तू घेतले नाही आणि आता मी तुझी घेऊ का? आता मी तुझी बायको आहे. बायकोच्या हाताने पैसे घ्यायला कसली लाज आहे असं ती बोलताना या ठिकाणी आपल्याला दिसते. आणि पैसे मग ही शिवा त्याच्या खिशात ठेवताना दिसते. आता आपण दोघं एकत्र आहे, एकत्र पुढे जाण्याचा निर्णय घेतलाय, त्याच्यामुळे तुझं माझं असं काहीच नाही असं शिवा समजून सांगताना दिसतोय. तेव्हा हे आशू इथं बोलतो की खरंच मला या सगळ्या गोष्टी नक्कीच जमेल ना? काय नाही जमणार, मी तुझ्यासोबत आहे, फक्त जिद्द ठेव, मनापासून सगळ्या गोष्टी कर असं ही शिवा बोलताना दिसते. हो, सगळं मनापासूनच करतोय असं आशू सुद्धा बोलताना या ठिकाणी आपल्याला दिसत आहे. परंतु पुढे तुम्हाला पाहायला मिळेल की या आशूला खरंच इंटरव्ह्यूला चाललाय, पण नक्की या शिवाला खूपच काळजी असते करत, कारण त्यांनी आयुष्यात हे कधी केलं नसतं आणि इथं ट्रॅफिकमध्ये तो एवढा फसणार, सगळ्या गोष्टी करणार म्हणून काळजी करते. आणि मग बोलते की एक काम कर, हे पैसे घेतले ठीक आहे, तुला बसने ट्रेनने सगळ्या गोष्टीने प्रवास करावा लागेल. ट्रेनने गेला तर दरवाजे इथं थांबू नको, आताच थांब, सगळं चढले तर तू आधी चढत जा किंवा शेवटी उतरत जा, अशी काळजी करताना दिसते. बस वगैरे असेल बसने जा, पण व्यवस्थित सगळं सांभाळून कर असं बोलताना दिसते. तेव्हा तो बोलतो नक्की मला जमेल का? हो, नक्की जमणार, काळजी घे, टेन्शन घेऊ नको. तेव्हा मग ठीक आहे, आता मी निघतो. आणि दोघं एकमेकांना मिठी मारून ऑल द बेस्ट बोलून हा आशू आता इंटरव्ह्यूसाठी घराच्या बाहेर पडताना या ठिकाणी आपल्याला दिसत आहे. आणि या ठिकाणी पुढे पाहायला मिळेल की हा इंटरव्ह्यूचा ते जाताना दिसतो, खूप धक्के खातो, बसमध्ये चढतो आणि एका ठिकाणी इंटरव्ह्यूला जातो. तेव्हा रिसेप्शनिस्ट बोलतो, अरे सर, तुम्ही काय घेणार, चहा का कॉफी? नाही, मी फक्त इथे इंटरव्ह्यूला आलो. आणि सर आले असतात. अरे देसाई साहेब, बोला ना, तुम्हाला काय पाहिजे? काय नाही, मग इथे जॉबसाठी आलो होतो. अरे, जॉबसाठी तुम्हाला विचारण्याची काय गरज आहे का? तुम्हाला मी डायरेक्ट जॉब देऊ शकतो, तुम्ही टेन्शन घेऊ नका. तेव्हा नाही, जसे बाकीचे लोक इंटरव्ह्यूच्या प्रोसेसमध्ये जाऊन या ठिकाणी जॉब देतात ना, तसं मला पण त्या प्रोसेसमध्ये जायचं आहे. माझ्या नावाचा वापर कुठेही झाला नाही पाहिजे असं बोलताना या ठिकाणी दिसतोय. तेव्हा हो, बरोबर आहे, पण या सगळ्यांची गरज काय, मी तुम्हाला डायरेक्ट जॉब देऊ शकतो, तुम्हाला नाही म्हणायचं म्हटलं लक्ष्मीला नाही म्हणण्यासारखं आहे असं बोलताना दिसतोय. तेव्हा इथे आशू बोलतो, नाही, माझ्या वडिलांचं नाव सगळ्या गोष्टीमध्ये आलं नाही पाहिजे, मला स्वतःच्या हिमतीवर सगळ्या गोष्टी करायच्यात, त्यामुळं आय एम सॉरी बोलतो, मी हा जॉब करू शकत नाही. तो निघून जाताना दिसतो. आणि बाहेर आल्यानंतर हा आशू वन वन भटकत असतो, जिथं जिथं संधी भेटेल तिथं तो इंटरव्ह्यूला जाताना दिसतोय, वैतागतो. खायला काहीतरी तिथे दुकानात बघतो, पण पैसे सुद्धा कमी असतात. त्याच्यामुळं या शिवाने जो डबा दिला असतो त्या ठिकाणी तो बसतो आणि या ठिकाणी तो मग डबा खोलतो आणि शिवाने जे काही डब्यात आहे तो इथे खाताना जेवताना आपल्याला दिसतो रोडवरच. यानंतर पुढे इथे पाहायला मिळेल की बिचारा वैतागलेला असतो, त्याला कळतं की ही लोक, गरीब लोक कसं काय दिवस करत करत असेल, एवढं वणवून भटकत असेल. त्याला आता सगळ्या गोष्टी चांगल्या कळू लागलेल्या असतात. आणि त्या दुसरीकडे सगळी शिवाचे मित्रमंडळी आजीकडे आलेले असतात. अरे काय हे तुमचं इथं सगळं काम केलं कमी सांगितलं ते? तेव्हा ते बोलतात कसं करणार, तुमची शिवा सकाळपासून गॅरेजवर काम करते आणि तिथंच थांबते, बाहेर काय जाय ना. अरे मग काय हरकत आहे, ती असू दे ना, ते समोरच काम करायचं असं आजी बोलते. दिसते, अहो आजी असं काय बोलते तू, आपण नेहमीचं सगळं डेकोरेशन आपण
सरप्राईज देणार आहे, खूप छान गोष्टी करणार आहे ना, मग तिच्यासमोर कसं करायचं? ती नसतानाच करायला लागेल ना. असं बोलताना दिसते तेव्हा हो बरोबर आहे. मग तुम्ही तिला काढा ना बाहेर. असं कसं काढणार? एक त्यासाठीच तुमच्याकडे आलोय. शिवाय आमच्या सांगण्याने बाहेर काय जाणार नाही. तुम्हीच आता काहीतरी शक्कल लढवा. तुम्ही योग्य युक्ती लढवा. तुम्हीच तिला बाहेर काढा. तेव्हा ती कानाखाली मारते याच्या, मी काढू का? ती कोणाच्या बाचा ऐकत नाही. इथे काम करायला लागले तर म्हणून तर तुम्हाला सांगितलं ना, तुम्ही काहीतरी घराचं काम सांगा ना. तेव्हा ती परत कानाखाली मारते. घरातलं काम करायचं म्हटलं ती मुळीच येणार नाही. काहीतरी दुसरं करायला लागेल. शॉपिंगला इकडे तिकडे काहीतरी बाहेर काहीतरी योग्य शक्कल लढवलं पाहिजे असं आजी या ठिकाणी सगळ्यांसमोर विचार करताना दिसते. पण आपण आपला प्लॅन यशस्वी करायचा असं ते ठणकावून विचार करताना दिसत. आणि त्यानंतर मग आजी काहीतरी युक्ती लढवून, ठीक आहे हे सगळी जबाबदारी माझ्या सोपवा, मी जे काय असेल ना ते करते असं आजी बोलताना दिसते. आणि मग ती प्लॅनिंगनुसार इथे शिवाकडे येते आणि काही काही कारण मला हे काम आहे ते काम आहे असं करून ती बाहेर नेण्याचा प्रयत्न करत. पण ती शिवा ते ऐकत नाही. नाही गॅरेजचं मला काम आहे खूप महत्त्वाचं, ते करायचं त्याशिवाय मी सोडून येत नाही, आपण नंतर जाऊ असं कारण त्यातून दिसतं. परंतु ही आजी ऐकत नाही. आजी पण मुद्दाम नाटकं करते. ती काही करून तिला घेऊन जायचं असतं म्हणून बरोबर ती प्लॅनिंग करून गोड बोलून तिला गॅरेजच्या बाहेर या ठिकाणी घेऊन जाते दिसते. आणि मग सगळे तिचे मित्रमंडळ या ठिकाणी जे असतात ना, ते डायरेक्ट गॅरेजवर येऊन मग आणि मग जे काही डेकोरेशन सगळ्या गोष्टी असतात ते खूप छानपैकी सजावट सगळ्या गोष्टी करताना दिसत आहेत. आणि खूप गॅरेज छान सजवलेलं हनुमानसाठी आपल्याला दिसते ते. आणि या सगळ्या सजावटीमध्ये चंदन सुद्धा सामील होताना दिसतोय. खूप छानपैकी सगळ्या गोष्टी होताना आपल्याला दिसत आहेत. परंतु दुसरीकडे या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल की ऑफिसमध्ये हे शिवाचे बाबा आणि हे बाकीचे असतात. तेव्हा बोलतात शिव काय, सॉरी आशू काय करत असेल, त्यांना धक्के खात असेल, तो नवीन नोकरी शोधतोय असं मला कळतंय. पण आपल्याला काहीतरी करायला पाहिजे. नवीन नोकरी शोधणं एवढं काही सोपं सहज गोष्ट नाही. तो आज ना उद्या येईल इथे. तेव्हा हा बोलतो नाही तो इकडे येणार नाही, तू टेन्शन न घेऊ, तो खूप जिद्दी आहे. तेव्हा हो बरोबर आहे, पण नोकरी नवीन नोकरी भेटणं मुश्किल आहे. तेव्हा हो मी एक काम करू का, त्याला बोलू का परत? तेव्हा तो, तू बोलू तर येणार नाही, उगाच या गोष्टीचा जास्त विचार करू नको. तू बनवून भटकत असेल काय करत असेल मलाही ते कळत नाही असं बाबा बोलताना या ठिकाणी आपल्याला दिसतोय. आणि इथे तेवढ्यात कीर्ती येताना दिसते. भाऊ येऊ का? हा ये ना. मला कळलं या ठिकाणी नेहा आणि आशूने अचानक एकदम काम सोडलं, त्याच्यामुळं कंपनीला खूप लोड आलाय म्हणून मी इथे आले तुम्हाला मदत करायला. तेव्हा हा एक बोलतो की मदत करायला, त्या सुहासला एवढं कांड घाल्यानंतर कामाला ठेवलं ते नशीब समज. आता तुझ्या अजून काही गोष्टी नको, तुझ्यावर कसा काही विश्वास ठेवायचा असं बोलताना डायरेक्ट हाच बोलतोच दिसतोय. तेव्हा नाही, जे काय झालं ना खरंच माझी चुकी झाली, परंतु असं होणार नाहीये. आपल्या माणसांचीच ते गरज लागते ना, आपल्या माणसांनी उभं राहायला पाहिजे. या ठिकाणी मोठी मुलगी म्हणून माझं कर्तव्य आहे, जबाबदारी आहे. त्याच्यामुळे प्लीज याआधी असं होणार नाही. तेव्हा तो बोलतो चाल ढकल सगळ्या गोष्टी आता बिलकुल चालणार नाही, तुम्ही काळजी करू नका, तुम्ही फक्त माझ्यावर विश्वास ठेवा, मी सगळं काही ठीक करेन असं ती बोलताना ठेवताना दिसत नाही. राहिला मग इथे ठेवताना विश्वास ठेवून तिला कामाला ठेवताना दिसत. दुसरीकडे ही शिवा फोन करते, नोकरी भेटली का, जेवलास का? तेव्हा हो जेवलास, त्यासाठीच फोन केला. आता पाहू मालिकेत येणाऱ्या भागामध्ये अजून आपल्याला काय काय पाहायला मिळते. अशाच मालिकेच्या नवनवीन प्रोमो रिव्ह्यू पाहण्यासाठी माझ्या चॅनलला तुम्ही नक्कीच सबस्क्राईब करू शकता. धन्यवाद.